मंडळी नमस्कार. झेंडा मराठीचा या यूट्यूब वाहिनीवर मी प्रसाद मोकाशी आपण सर्वांचं स्वागत करतो. मंडळी, गेल्या काही वर्षांमध्ये, गेल्या काही महिन्यांमध्ये, गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने शिक्षण क्षेत्रामध्ये शाळांच्या एकूण दुर्दशेबाबत सातत्याने चर्चा सुरू आहे. ह्याला जबाबदार कोण, कसे, कशा पद्धतीने होते हा नंतरचा प्रश्न आहे. पण सगळ्यात मेन मुंबईतल्या शिक्षण व्यवस्थेवरती मोठ्या प्रमाणात सगळ्यांचीच अनास्था दिसून येते. काही मंडळी शाळा चांगल्या राहाव्यात, काही मंडळी मराठी शाळा चांगल्या राहाव्यात यासाठी प्रयत्न करत आहेत. पण शाळा टिकल्या तर मुलांचं शिक्षण राहील, शिक्षण राहिलं तर नवीन पिढी घडेल, नवीन पिढी घडली तरच या देशाला कुठेतरी भवितव्य आहे. हे तर तुम्हा सगळ्यांनाच मान्य व्हायला पाहिजे. हे सगळ्यांनाच मान्य होईल. पण त्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने आपण करू शकतो, आपला खारीचा वाटा कशा पद्धतीने उचलू शकतो हे आपण बघायला पाहिजे. आज आपल्याकडे KC कॉलेजच्या निवृत्त प्राध्यापिका अर्चना थिटे इथे आलेल्या आहेत. नमस्कार. नमस्कार. त्यांनी त्यांच्या शाळेमध्ये, त्यांच्या कॉलेजमध्ये असतानाही त्यांच्या शाळेमध्ये, गिरगावात ती शाळा आहे आणि त्या शाळा केवळ टिकवण्यासाठी नाही, त्या शाळेचं नीट संगोपन व्हावं, खऱ्या अर्थाने संगोपन व्हावं यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केलेले आहेत. आपण त्यांच्याकडनंच आज जाणून घेणार आहोत. अर्चना, ते नेमकं काय तुम्हाला शिक्षण क्षेत्रातलं दृश्य दिसतंय? सध्या मराठी शाळांची अतिशय दुरावस्था आहे. मी ज्या शाळेबद्दल बोलतेय, ज्या शाळेमध्ये मी शिकले, ती स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची जी शाळा आहे, जिची स्थापना 1848 साली झाली, ह्या सोसायटीची स्थापना. आणि त्याच्यासाठी दादाभाई नवरोजी, जगन्नाथ शंकर शेठ ह्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. जगन्नाथ शंकर शेठांच्या तर वाड्यामध्ये ही शाळा सुरू झाली होती. बरोबर. आणि त्यांच्या घरातल्या मुली त्यावेळेला शाळेत शिकायला लागल्या, कारण त्यावेळेला मुलींच्या शिक्षणाला समाजात मान्यता नव्हती. बरोबर. आणि मुलींनी शिकलं तर त्यांची प्रगती होईल आणि एकंदरीत कुटुंबाचंही प्रगती होईल या दृष्टीने त्यांनी ते सुरू केलं होतं. आज इतकी वर्ष झाली आमच्या शाळेला. एकेकाळी आमच्या शाळेमध्ये जवळजवळ 1200 विद्यार्थिनी शिक्षण घेत होत्या. बरोबर. पण गेल्या 10 वर्षामध्ये जी काही घट होत आहे आमच्या पटसंख्येमध्ये, ती खालावत जाऊन आता 100च्याही खाली गेलेली आहे. म्हणजे 250 वर्षात वाढण्याच्या ऐवजी कमी कमी होत गेली. एकेकाळी 1200 विद्यार्थिनी होत्या, म्हणजे सुरुवातीला कमी असतील, नंतर वाढल्या. मधल्या काळामध्ये आमच्या शिक्षिका कुलाब्याची झोपडपट्टी किंवा त्या एरियामध्ये जाऊन पण मुली घेत होत्या. 4 वर्षापूर्वी आम्ही मुलांना सुद्धा घ्यायला सुरुवात केली. पण तरीही पट वाढत नाही. आणि पट वाढत नाही म्हणून आपल्या शासनाचं जे धोरण आहे त्याप्रमाणे शिक्षिकांना मान्यता नाही. म्हणजे अतिरिक्त शिक्षक करून त्यांना अजून त्यांचं समायोजन केलेलं नाहीये. बरं. पण मान्यता जी यावर्षी मिळालेली आहे ती फक्त प्रिन्सिपल म्हणजे मुख्याध्यापिका आणि 2 शिपाई बरं एवढ्यांचीच मान्यता दिलेली आहे. आमची जी सध्याची शाळेची माध्यमिक शाळेची जी इमारत आहे ती जवळजवळ 100 वर्ष जुनी आहे. त्याची डागडुजी सतत करावी लागते. बरोबर. आमच्याकडे असेही पैसे नाहीत, कारण की गव्हर्नमेंटचे पैसे किती येतात आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. बरोबर. आणि शिवाय शिक्षिका जर का कमी झाल्या तर आम्हाला अतिरिक्त शिक्षिका ठेवाव्या लागतात. बरोबर. आणि त्याचा खर्च सुद्धा व्यवस्थापनाच्याच कडे येतो. बरोबर. मी जवळजवळ गेले 20 वर्ष व्यवस्थापन समितीमध्ये आहे. परंतु असं नाही की आमचे प्रयत्न कुठेतरी कमी पडतायत, पण ह्या एरियामधली मराठी टक्का पण कमी झालेला आहे. मराठी लोकसंख्या घटलेली आहे. पुष्कळशा लोकांचा इंग्रजीकडे ओढा आहे. आणि मी स्वतः या शाळेत शिकलेली असल्यामुळे सुरुवातीला थोडीशी अडचण आली, मी नाकारत नाही, मराठी माध्यमातून आपण इंग्रजी माध्यमात गेल्यानंतर, पण तरीही आपण त्याच्यावरती मात करू शकतो. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की मराठी माध्यमांवरती आता इंग्रजी माध्यमांचा प्रभाव किंवा त्यांचं अतिक्रमण झालं आपण असं म्हणतो, पण तुम्हाला असं वाटत नाही का इंग्रजी असेल किंवा मराठी असेल, शाळांमध्ये हिंदी बोलणाऱ्यांचं प्रमाण जास्त वाढू लागलेलं आहे? म्हणजे बऱ्याचदा असं आपण बघतो की शिक्षक पालकांशी किंवा विद्यार्थ्यांशी पटकन हिंदीत संवाद साधतात. म्हणजे आपण म्हणतो इंग्रजीचं अतिक्रमण, पण ते खरं हिंदीचं अतिक्रमण ते अशासाठी असू शकेल मला वाटतं की आपण टीव्ही बघतो, हिंदी सिनेमे बघतो, त्याचा प्रभाव. आणि दुसरं असं की मुंबई सारख्या ठिकाणी आपण बाजारात गेल्यानंतर ज्यांच्याशी आपला संबंध येतो ते सगळेजण मराठी नसतात. अगदी. आणि मग पटकन समजणारी भाषा कोणती? तर हिंदी.
कारण की हिंदी साधारणपणे सगळ्यांना समजते, असा एक आपलाही समज असतो. खरंय. त्या हिशोबाने कदाचित असं असेल. पण आपल्या सगळ्यांनाच हे माहिती आहे की शिक्षण क्षेत्रातले सगळे तज्ज्ञ सांगतात की प्राथमिक शिक्षण हे तुमच्या मातृभाषेतून झालं तर ते मुलांच्या प्रगतीच्यासाठी किंवा त्यांच्या एकंदरीत विकासाच्यासाठी खूप चांगलं पडतं. पण मग असं झालेलं आहे की दक्षिण मुंबईत किंवा मुंबई सिटी आपण जर म्हणतो हां. त्या भागामधली जी मराठी मंडळी होती, जी जसजशी शहराचा विकास होताना उपनगराकडे हो सरकली, हो हो अगदी त्याच्यामुळे खरंय. तिकडे आता मराठी टक्का कमी आहे, त्याच्यामुळे हो. कदाचित असं हे असेल. मराठी टक्का कमी आहे आणि जे मराठी आहेत ते आपल्या मुलांना मराठी शाळेत घालत नाहीत. हो, ओके. हाही एक मुद्दा आहे. कारण की एक असा मतप्रवाह आहे की इंग्रजीमध्ये शिकलं की तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये चांगल्या संधी उपलब्ध म्हणजे होतात. परदेशात जाता येतं, बाकी परदेशात जाता येतं. पण बरोबर आहे. बाई मला एक सांग की आता तुम्ही तो हे केला की काही काळ आपल्याला मराठीतनं इंग्रजी याच्यात जाताना थोडासा त्रास होतोच. तुमची शाळा होती, म्हणजे तुम्ही त्या शाळेतनं शिकलात, त्याच्यातनं तुम्ही त्या शाळेला टिकवण्यासाठी आता तुम्ही त्या कमिटीवर जाऊन तिथे प्रयत्न करतात. KC कॉलेजमध्ये पण तुम्ही होतात. KCचा बहुसंख्य वर्ग जो आहे तो थोडासा गुजराती बहुल असा एक वर्ग होता. पूर्वीच्या काळी होता, आता बहुतेक आता सगळेजण सगळेच येतात. येतात. तर तिथलं जे वातावरण आहे, दोन्हीकडचं वातावरण म्हणजे मराठी, इंग्रजी हां. किंवा गुजराती, हं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला शिक्षण घेताना काही अडचण आली, कधी जाणवली? नाही. हां. एकतर आमच्या कॉलेजमध्ये मराठी मंडळ आहे बर, जे अजूनही कार्यरत आहे ओके. आणि बरेचसे मराठी शिक्षक आहेत. हम्म. शिक्षक जरी आमची मॅनेजमेंट सिंधी असली हां. तरी आमच्या इथे शिकवणारे बहुसंख्य मराठी आहेत आणि ते मोठ्या आनंदाने मराठी मंडळामध्ये भाग घेतात. बर. त्यामुळे मला असं वाटत नाही की वातावरणामध्ये काही आहे. अर्थात तुम्ही म्हणताय तसं की जसं रुईया रुपारेल आहे की जिथे मराठी वातावरण असतं, तसं तसं जरा इथे कमी. मराठी वातावरण नाहीये. पण मराठी मुलांना कुठली अडचण येत असेल असं मला वाटत नाही. तुम्हाला नेमकं काय मराठी शाळा टिकवण्यासाठी किंवा मराठी शाळांमध्ये मुलं यावीत यासाठी काय व्हावं आणि कोणत्या म्हणजे शाळा संचालक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या 4 घटकांमध्ये कोणत्या घटकाने विशेष प्रयत्न केले तर मराठी शाळांमधली येणाऱ्यांची संख्या वाढेल असं वाटतं? एक तर पालकांची मानसिकता आपण जर का प्रयत्न करून बदलू शकलो की नाही ह्या शाळेत मराठी माध्यमात आपली मुलं शिकली तरी त्यांचं भवितव्य उज्ज्वल आहे. आणि दुसरं असं की शासनाने आम्हाला जर का काही उत्तेजन दिलं, हे जे शासनाचं धोरण आहे की कमी शिक्षक अर्थात शासन पगार देतं म्हणून त्यांना त्याच्यामध्ये काटछाट करायची असेल, पण त्यांनी जर का आम्हाला थोडीशी उभारी दिली, थोडं एक 10-15 वर्ष बाबा तुम्ही प्रयत्न करा तुमच्या परीने, आम्ही तुम्हाला तेवढी लीज देतो, बरोबर 10 वर्षानंतर जर का तुमच्यात प्रगती नाही दिसली तर आम्ही हे कमी करू, बरोबर असं काही जर का शासनाने आम्हाला सांगितलं ना तर आम्हालाही थोडासा श्वास घेता येईल. बरोबर आता जे आम्हाला असं गुदमरल्यासारखं होतंय किंवा एकदम असं जे अंगावर आल्यासारखं होतं की आता काय करायचं, ते आमच्यावरचं दडपण थोडंसं कमी होईल. ओके. आमचे शिक्षकही प्रयत्न करतात. आणि दुसरं एक आहे की शासनाचं जे धोरण आहे की सर्वांसाठी शिक्षण म्हणून तुम्ही शालाबाह्य मुलांना शाळेत घ्या, पण ती शालाबाह्य मुलं आपण अपार आयडी मध्ये दाखवू नाही शकत, हो कारण बरोबर. त्यांच्याकडे पत्ता नाही, त्यांच्याकडे आधार कार्ड नाही. बरोबर आणि त्या मुलांना शाळेत यावंसं वाटण्यासाठी आम्ही जरी किती प्रयत्न केले, आम्ही बऱ्याचशा गोष्टी त्यांना मोफत देतो, म्हणजे जवळजवळ सगळ्याच विद्यार्थ्यांना देतो, पण त्यांच्या पालकांना हे समजावण्याचं आमच्याकडून तितकंसं होत नाही किंवा ते बरोबर. पालक आम्हाला दिसतही नाहीत कधी कधी. मग शासन पातळीवर त्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. शासन नेमकं काय करू शकेल मला माहिती नाही. म्हणजे जर का त्यांना अपार आयडी मध्ये घेतलं तर कदाचित आमची विद्यार्थी संख्या वाढलेली दिसू शकेल थोडी, ओके पण थोडीच. कारण की ही मुलं ना म्हणजे कशी फिरती असतात, बरोबर. आज इथे उद्या तिथे, म्हणजे आज ती आमच्या शाळेत आहेत, उद्या त्यांचे पालक गेले कुठेतरी दूर तर तेही ते जातं. तिकडे जाणार. बरोबर पण तरी मग त्यांचं ट्रॅकिंग जर का शक्य झालं शासनाला बरोबर तर त्याचाही एक फायदा होईल आणि तुमचं जे धोरण आहे सर्व शिक्षा अभियान ते देखील मग प्रभावीपणे मांडता येईल अगदी किंवा बरोबर. करता येईल. पण आता एक शेवटचा जाता प्रश्न की यावेळेचा जो SSCचा रिझल्ट लागला त्याच्यामध्ये जवळपास काही लाख मुलं हो, ही मराठी विषयात मराठी नापास विषयात झाली. आणि भाषेच्या विषयात लाखापेक्षा जास्त मुलं नापास झाले फक्त भाषा या विषयासाठी, आणि त्यातली 93,000 मुलं फक्त मराठी विषयात नापास झाले. तर सगळ्याच भाषांकडे म्हणजे त्याच्यातही प्रामुख्याने मराठी भाषेकडे
शिकवताना काही दुर्लक्ष होतंय का? पूर्वीच्या काळची मराठी शिकवण्याची पद्धत किंवा भाषा शिकवण्याची जी पद्धत होती ती योग्य होती आणि आताची थोडीशी वेगळ्या प्रकारची असल्यामुळे जरा त्रासदायक होती, काय तुम्हाला मला वाटतं? भाषा शिकवण्याच्या पद्धतीबद्दल बोलता येणार नाही, कारण की मला आत्ताची पद्धत काय आहे ते माहिती नाही. बरं. मी 50 वर्षापूर्वीची मी जशी भाषा शिकले त्याच्याबद्दल मी कदाचित बोलू शकेन. पण माझ्या मते आत्ता आपल्याकडे मराठी शिकवणारे जे आहेत हं. त्यांचा व्यासंग, त्यांची विद्वत्ता ही कुठेतरी जुन्या शिक्षकांच्या तोडीची नसावी बर. असं मला वाटतं. हं, हं. आणि दुसरं असं आहे की आत्ताच्या आपल्या विद्यार्थ्यांना बाहेर एवढी आकर्षणं आहेत, हं. त्या दृष्टीने देखील जर का काही वेगळे प्रयत्न झाले भाषा शिकवण्याच्यासाठी बर. तर कदाचित त्याचा उपयोग होऊ शकेल. बर. ओके. म्हणजे मला तरी स्वतःला असं वाटतं की तर काहीतरी आपण करू शकू, कारण की हे सगळ्यांच्याच साठी फार दुर्दैवाची गोष्ट आहे की मराठी विषयामध्ये एवढी मुलं नापास होतात कशी. अगदी खरंय, अगदी खरंय. आणि आपला आत्ताचा जो अभ्यासक्रम आहे हं. तो आपण एवढा कमी कमी करून आणून ठेवलेला आहे, जे काठिण्य पातळी असते तीच ती खूप सोपी अत्यंत झालेली खालच्या आहे. दर्जाची केलेली आहे आता. अगदी बरोबर. म्हणजे माझा शब्द कदाचित चुकला नाही, असेल अगदी बरोबर खालच्या आहे की दर्जाची, पण खरोखरच त्याची नाही, काठिण्य पातळी त्याच्यात आता खूप कमी केलेली आहे. त्याच्यात ते काठिण्य पातळी जर उंचावली गेली, थोडी जरी वर आली तर कदाचित मुलांचं त्याकडे त्या विषयाकडे लक्ष गांभीर्याने पुरवतील, हां. बघणं होईल किंवा पालकही मुलांकडनं तो विषय नीट करून घेऊ शकतील असं वाटतं. Yes. मंडळी, खरंच आहे की मराठी शाळा किंवा मराठी भाषा जर टिकवायची असेल तर शिक्षण पद्धतीत काही बदल होणं गरजेचं आहे आणि त्याच वेळेला पालक आणि शासन, सगळ्यात महत्त्वाचं शासनाने जर का या शाळांकडे पूर्णपणे गांभीर्याने लक्ष दिलं तरच मला वाटतं की शिक्षण पद्धती टिकेल, चांगली सुधारेल आणि नवीन पिढी घडवायला मातृभाषेतनं शिक्षण घ्यायला अधिक सोपं जाईल आणि मगच मराठी शाळा टिकतील. तिथे मॅडम तुम्ही इथे आलात आणि खूप चांगली, थोडक्यात पण चांगली माहिती दिली, याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. धन्यवाद.